हाय. पेरू, मस्त छान ताजा पेरू. हा पेरू आपण कसा खातो? कापतो, त्याला मीठ मसाला लावतो आणि खातो, किंवा असाच पण खातो न कापता सुद्धा. पण आज मी एक पेरूची डिश दाखवणार आहे. खूप छान आहे ती. त्यासाठी हे जे कंटेंट्स आहे म्हणजे पेरू, दही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा पेरू जो आहे तो कसा निवडावा. तर त्यासाठी जास्त पिकलेला पेरू नको आहे आणि एकदम कच्चा देखील नको आहे. तर अशा टाईपचा हे पेरू आहे आणि त्याची साईज वाईज तो जरा मोठा असेल तर बियांचं प्रमाण कमी असतं. सो आपण ही छान डिश बनवणार आहोत पेरूची. हे दही आहे, याच्यामध्ये थोडं साखर घेतलं आहे, थोडं मीठ घेतलं आहे आणि दाण्याचा कूट. खूप पावडर असं नाही आहे पण भरड आहे, ती छान मिक्स करून घ्यायची आपण. ही डिश आहे ना उपवासाला पण खूप चालते. तुम्हाला जर आवडत असेल तर, उपवास नसेल तर टोमॅटो देखील तुम्ही याच्यात टाकू शकता. हे छान फेटायचं आहे. हे खूप घट्ट असं दही आहे आणि थंड दही असेल तर अजून छान टेस्ट येते त्याची. हा पेरू बारीक चिरला आहे. मग ही मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. आपण एका बाउलमध्ये घेतलेत आता कापलेले. त्यात मी आता हे फेटलेलं दही आहे, मगाशी आपण यात मीठ, साखर आणि दाण्याचा कूट थोडा टाकला, ते या पेरूवर टाकते चिरलेल्या. तुम्हाला जर दाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, किंवा काही लोकांना ओलं खोबरं आवडतं ते तुम्ही टाकू शकता यामध्ये. तसंच आपण मिरच्या आणि कोथिंबीर थोडी थोडी घेतोय. कोथिंबीर ऑप्शनल आहे. याच्यामध्ये खरं टोमॅटो देखील छान लागतो किंवा डाळिंबाचे दाणे चांगले लागतात. आणि मग छान ही मिक्स करते मी आता. खूप हेल्दी आणि जसं आपण जाणताच की पेरूमध्ये खूप सारे विटॅमिन्स आहेत, त्यामुळे ही जी कोशिंबीर आहे पेरूची ही अतिशय मस्त छान झालेली आहे. ॲक्च्युली झाल्यानंतर ना आपण एक चमचा खाऊन बघूया कशी लागते. खूप मस्त, खूप छान, अतिशय छान झाली ही कोशिंबीर. ही एका पेरूची, एक मोठा मध्यम आकाराचा पेरू होता आणि त्याची कोशिंबीर बनवली आहे.